Here we are going to take example of ratio. The sum of present ages of 3 persons is 66 years 5 years ago. Their ages were in the ratio 4:6:7. Find their present ages. ओके, तर आपल्याला तिघांचे जे एज आहे त्याचा रेशो दिलेला आहे 4:6:7, म्हणजे 4:6 7. ओके, आणि ह्या तिघांची 5 वर्ष. हिअर द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ 3 पर्सन इज 66 इयर 5 इयर ॲगो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची ॲडिशन किती होती? तिघांच्या वयाची बेरीज जी होती, ॲडिशन जी होती ती 66 इयर्स होती. आता काय म्हणायचं आहे की फाइंड देअर प्रेझेंट एजेस, म्हणजे आत्ताचे करंट एजेस त्यांचे आपल्याला फाइंड करायचे आहे. तर आपल्याला माहिती नाही, मग आपण काय अज्यूम करूया? लेट द एजेस ऑफ 3 पर्सन्स वेअर 6 years ago be 4x, 6x and 7x year respectively. देअर प्रेझेंट एज, म्हणजे आत्ताची एज काय आहे? 5 वर्षापूर्वी होते ना, म्हणजे 5 वर्षानंतर झालं ते, तर त्यामध्ये 5 ॲड करायला लागणार आपल्याला. 4x + 5 + 4x + 5 6x + 5 अँड 7x + 5 फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन. म्हणजे आता 5 वर्षापूर्वी जे होते तर त्यामध्ये 5 आपल्याला ॲड करायला लागेल. मग सगळ्यांची ॲडिशन जी आहे तिघांची, तर ती काय 66 दाखवलेली आहे. 4x + 5 + 6x + 5 7x + 5 = 66. देन हे जे 4x 6x 7x आहे आपण एकत्र लिहिलं तिथे. 4x + 6x + 7x ह्यांची ॲडिशन होणार 17x. ओके, नंतर हे 5 आणि हे 5 ह्यांची ॲडिशन 15 = आपल्याला 66 दाखवलं आहे. इथे पण 17x + 15 = 66. देन 70x = हे 15 जे आहे ह्या साईडला गेल्यानंतर काय होतात? -15 झाले. मग 66 - 15 हे होतात 51. 17x ॲज इट इज. x = हा 51 आहे आणि हे 17 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथे, तर ते इकडे गेल्यानंतर काय झाले? डिवाईड झाले. ओके, आणि ह्याला डिवाईड केल्यानंतर 17 × 51 इथे काय येतात? 3. ओके, हा 17 1 are 17 17 3s are 51, म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आहे? 3. पुट दिस x = 3 इन 4x. हा काय आहे? 4x आहे. 4x 6x आणि 7x वी गेट. आता 4x एक्सची व्हॅल्यू आपण इथे 3 ठेवलेली आहे. = 4 4 3 किती होतात? 12 + 5, म्हणजे 4 3 हे झाले 12 + 5 वर्ष ॲड करायचे आहे, हे झाले 17. 6x एक्सची व्हॅल्यू 3, म्हणजे sin 3 18 + 5 23. sin 7 3 21 21 + 5, म्हणजे ह्याची व्हॅल्यू आली 26. म्हणजे आपल्याला आजचे वय जे मिळालेले आहे त्यांचे 17 23 आणि 26. तर आपण इथे लिहूया 17 23 26 इयर्स रिस्पेक्टिवली. आजचे जे प्रेझेंट एज आहे आपल्याला मिळालेले ते किती आहे? 17 23 आणि 26. अशा टाईपचं हे एक्झाम्पल आहे रेशोचं.